श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि सकाळी सकाळी बघा किती छान आमच्या बिल्डिंगच्या खाली एक झाड आहे मोठं फुलांचं. व्हाईट कलरचे फुलं फुलतात, देवाला पण आम्ही घालतो तिथे कधी आणलीत. आणि किती झुपकेदार झाड पण, आणि किती फुलं फुलली आहेत ती बघा. आणि खाली पण पडलेली लांबून वरूनच शूट केल्यानंतर वर जर असा खाली जाऊन शूट केला. आणि आज बनवणार आहे मी टोमॅटोचं सार, लाल लाल टोमॅटो. आणि त्याच्यासाठी वाटण पण काढलं आहे सगळं. लसूण वगैरे घातली आहे, मसाला पण आतमध्येच घालून वगैरे घेतला, कारण की नंतर तो तेलामध्ये जरासा कांदा असतो त्याच्यामुळे जळते फोडणी त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर सगळं हे खोबऱ्याचं वाटण, आणि खोबऱ्याच्या वाटणामुळे जरासं चिंच टाकायची, कारण की आताचे टॅमॅटो कसे जरा असे गोडूस असतात ना, त्याच्यामुळे आंबट जरा लागत नाही, त्याच्यामुळे जरासं टाकायची, जास्त नाही. आणि त्याच्यानंतर मोहरी तयारी केली ह्याची फोडणीची, त्याच्यामध्ये जरासं तेल टाकलं. त्याच्यानंतर जराशी मोहरी जरा फटफटली की त्याच्यामध्ये घालायचा कांदा. आणि कांदा पण जरासा वाटणामध्ये पण कांदा घातलेला कालांक जरासा घालायचा. आणि त्याच्यानंतर मोहरी तेल तापलं तसं हे बघ कांदा टाकला, आणि मस्तपैकी लाल खरपूस असा कांदा झाला तसा. त्याच्यानंतर टॅमॅटोची प्युरी करून ठेवलेली, त्याच्यावरची सालं वगैरे काढून मस्तपैकी त्याला मॅश करून, आणि सुंदर असं. आणि कलर बघा किती छान दिसतो आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये काही घातलं नाही, फक्त टॅमॅटोच होते ते. आणि त्याच्यानंतर हे बघ वाटण खोबऱ्याचं वगैरे सगळं होतं आतमध्येच, मसाले वगैरे. आणि ते पण सगळं घातलं आतमध्ये. आणि आता सध्या गरमी भरपूर आहे, त्याच्यामुळे टॅमॅटोची कढी जास्त, ते म्हणजे गरम मसाला जास्त वापरायचा नाही जेवणामध्ये, असंच काहीतरी चांगलं वाटतं. आणि आता गरमी असल्यामुळे आंबट थंड असंच जास्त ते खायचं. आणि चवीनुसार मीठ. आणि त्याच्यानंतर भरपूरशी, ते काय सांगायला नको, भरपूरशी कोथिंबीर घालायची. आणि टोमॅटोची कढी म्हणजे अशी पण तुम्ही करून खाऊन बघा. म्हणजे अगोदर उकडून जरासे घ्यायचे वाफून, मग ते जरा ना हिरवट पण लागत नाही. आणि सध्या आता गरमी चालू आहे, त्याच्यामुळे आईस्क्रीम जास्त, थंड आईस्क्रीम जास्त खातो आहे आम्ही, त्याच्यामुळे ते पण आणलेलं. ते म्हटलं जास्त आम्हाला घाईच असते आईस्क्रीम थंड्याची, त्याच्यामुळे ते पण घेतलं. मधीच म्हटलं जेवण, मुलगा बोलतो तुझं नंतर जेवण बनव, अगोदर मला दे, म्हणून म्हटलं मधीच आहे बघा. आता अगोदर म्हटलं स्कूलमधून आलं तसं मग आईस्क्रीमवर आमचा डोळा असतो ना, ते म्हटलं आहे बघ घट्ट घट्ट असं होतं ते. मस्तपैकी अगोदर आईस्क्रीम खाल्या, आणि जीव आधी थंड केला आम्ही आमचा आईस्क्रीम. आणि हा बघा, हा तुम्हाला खाऊन दाखवतो आईस्क्रीम इकडे. आणि नंतर आईस्क्रीम वगैरे खाली. आणि मग भाजीचा विचार वेगळाच होता, तो म्हटलं आता भाजी पण बनवून टाकूया. आणि त्याच्यानंतर वांगा बटाटा लगेच चिरून घेतलेले, टाईम झालेला जेवणाचा, त्याच्यामुळे म्हटलं फास्ट आहे बघा. वांगा बटाटा फास्ट होण्यासारखी भाजी, त्याच्यामुळे काही कांदा वगैरे घातला. आणि मस्तपैकी म्हणजे अगोदर कांदा चिरून घेतला, मग टॅमॅटो घातला, सिंपल अशी भाजी. आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि त्याच्यानंतर पाहिजे तेवढे मसाले घरात असतील तेवढे टाकलात तरी चालतं, गरम मसाला जरासा, तिखट, हळद वगैरे घातली. आणि त्याच्यानंतर जर असं तेल सुटेपर्यंत ठेवलं, आणि जर असं त्याच्यामध्ये जरासं किंचित पाणी घालून मस्तपैकी त्याला तेल सुटेपर्यंत मस्त भाजले. आणि त्याच्यानंतर बटाटा आणि वांगा घातला, आणि तो बरा असा परतून घेतला तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर पाहिजे तेवढं पाणी घातलं, जास्त पाणी घालायचं नाही, म्हणजे कमी गॅस करून वाफेवर जरा शिजवून घ्यायची भाजी. आणि मस्तपैकी शिजली तशी नंतर खोबरं आणि कोथिंबीर घातली, आणि मस्तपैकी परतून घेतली. आणि मस्तपैकी चमचमीत अशी बघा, लाल लाल कलर बघा भाजीचा, सुंदर अशी माझी इथे भाजी तयार झाली. आणि आता अशी भाजी तुम्ही पण बनवून खा.